नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 201. कुटुंब नियोजन विमा योजना कधी सुरू केली गेली? आणि पर्याय आहेत ए 2009, बी 2007, सी 2004, डी 2005. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 2009. प्रश्न क्रमांक 202. नेपोलियन बोनापार्ट कोणत्या वर्षी सम्राट झाला? आणि पर्याय आहेत ए 1815, बी 1799, सी 1804, डी 1802. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 1804. प्रश्न क्रमांक 203. भारतातील कोणती कृषी सामग्री सर्वाधिक निर्यात केली जाते? आणि पर्याय आहेत ए चहा, बी बासमती तांदूळ, सी डाळ, डी कॉफी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी बासमती तांदूळ. प्रश्न क्रमांक 204. केरळमधील सबरीमाला मंदिर कोणाला समर्पित आहे? आणि पर्याय आहेत ए कोटिलिंगेश्वर, बी मुत्तप्पन, सी अय्यप्पन, डी अय्यर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी अय्यप्पन. प्रश्न क्रमांक 205. नाबार्डमध्ये भारत सरकारचा वाटा किती आहे? आणि पर्याय आहेत ए 99%, बी 55%, सी 75%, डी 51%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 99%. प्रश्न क्रमांक 206. मोहम्मद घोरीने प्रथम भारतावर कधी आक्रमण केले? आणि पर्याय आहेत ए 1182, बी 1172, सी 1175, डी 1178. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 1175. प्रश्न क्रमांक 207. मोहम्मद बिन कासिमने भारतावर आक्रमण कधी केले? आणि पर्याय आहेत ए 712, बी 714, सी 713, डी 711. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 712. प्रश्न क्रमांक 208. लिंगराज मंदिर कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत एक ओडिसा, बी उत्तर प्रदेश, सी कर्नाटक, डी आंध्र प्रदेश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए ओडिसा. प्रश्न क्रमांक 209. अमोघ वर्ष कोणत्या राजवंशाशी संबंधित होते? आणि पर्याय आहेत ए पांड्या, बी राष्ट्रकूट, सी चोला, डी चेर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी राष्ट्रकूट. प्रश्न क्रमांक 210. सर्वोच्च न्यायालयाचे सर्किट खंडपीठ कोठे आहे? आणि पर्याय आहेत ए कोलकाता, बी मुंबई, सी चेन्नई, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए कोलकाता. प्रश्न क्रमांक 211. राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? आणि पर्याय आहेत एक उपाध्यक्ष, बी लोकसभा अध्यक्ष, सी पंतप्रधान, डी अध्यक्ष. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 212. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत केलेला नाही? आणि पर्याय आहेत ए अटॉर्नी जनरल, बी अर्थसंकल्प, सी कॅबिनेट, डी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी अर्थसंकल्प. प्रश्न क्रमांक 213. कर्नाटकची राजधानी कोणती आहे? आणि पर्याय आहेत ए रांची, बी अहमदाबाद, सी बंगळुरू, डी जयपूर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी बंगळुरू. प्रश्न क्रमांक 214. हसन निजामी आणि फ.के. मुदब्बीर कोणाच्या दरबारातले कवी होते? आणि पर्याय आहेत ए इल्तुतमिश, बी अलाउद्दीन खिलजी, सी कुतुबुद्दीन ऐबक, डी बलबन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न क्रमांक 215. कोणत्या उच्च न्यायालयात सर्वात मोठे न्यायिक क्षेत्र आहे? आणि पर्याय आहेत ए कलकत्ता उच्च न्यायालय, बी मुंबई उच्च न्यायालय, सी गुवाहाटी उच्च न्यायालय, डी अलाहाबाद उच्च न्यायालय. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी गुवाहाटी उच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 216. नेपाळनगर कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत ए वृत्तपत्र, बी सिमेंट, सी खत, डी हातमाग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए वृत्तपत्र. प्रश्न क्रमांक 217. भारताची लोकसंख्या 100 करोडच्या पुढे कधी गेली? आणि पर्याय आहेत ए मे 2001 मध्ये, बी मे 2000 मध्ये, सी मे 2002 मध्ये, डी मे 2003 मध्ये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी मे 2000 मध्ये. प्रश्न क्रमांक 218. उत्तर भारतातील कोणते नृत्य प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत ए ओडिसी, बी कथकली, सी कथ्थक, डी मणिपुरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी कथ्थक. प्रश्न क्रमांक 219. महावीर जैन कोणत्या शहरात मरण पावले? आणि पर्याय आहेत ए कुशीनगर, बी कुंडग्राम, सी राजगीर, डी पावापुरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी पावापुरी. प्रश्न क्रमांक 220. परतीचा पाऊस सगळ्यात जास्त कोणत्या शहरात पडतो? आणि पर्याय आहेत ए चेन्नई, बी कोलकाता, सी मुंबई, डी दिल्ली.
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए चेन्नई. प्रश्न क्रमांक 221, भारतात सरासरी किती पाऊस पडतो? आणि पर्याय आहेत ए 98 सेमी, बी 128 सेमी, सी 118 सेमी, डी 138 सेमी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 118 सेमी. प्रश्न क्रमांक 222, बांदीपूर प्रोजेक्ट व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आणि पर्याय आहेत ए आसाम, बी कर्नाटक, सी राजस्थान, डी मध्य प्रदेश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 223, कानपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत ए लोह स्टील उद्योग, बी कोळसा खाण, सी लेदर उद्योग, डी साखर उद्योग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी लेदर उद्योग. प्रश्न क्रमांक 224, महाराष्ट्रातील पिंपरी कशासाठी प्रसिद्ध आहे? आणि पर्याय आहेत ए सिमेंट उद्योगासाठी, बी प्रतिजैविक उद्योगासाठी, सी पेपर उद्योगासाठी, डी घड्याळ निर्मितीसाठी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी प्रतिजैविक उद्योगासाठी. प्रश्न क्रमांक 225, देशातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी मारुती उद्योग लिमिटेड कुठे स्थापन केली आहे? आणि पर्याय आहेत ए पुणे, बी चेन्नई, सी गुडगाव, डी कोलकाता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी गुडगाव. प्रश्न क्रमांक 226, भारतातील सर्वात महत्त्वाचा लघु उद्योग कोणता आहे? आणि पर्याय आहेत ए हातमाग उद्योग, बी गुरव खंदसारी, सी लेदर उद्योग, डी कुंभाराचे उत्पादन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए हातमाग उद्योग. प्रश्न क्रमांक 227, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? आणि पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी तामिळनाडू, सी केरळ, डी गुजरात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी गुजरात. प्रश्न क्रमांक 228, दिल्लीत अधिक वार्षिक तापमानाचे कारण काय आहे? आणि पर्याय आहेत ए समुद्रापासूनचे जास्त अंतर, बी अल्प पाऊस, सी कर्करेखेपासून जवळ, डी वाळवंटापासून जवळ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए समुद्रापासूनचे जास्त अंतर. प्रश्न क्रमांक 229, पुढीलपैकी कोणत्या राज्यात नैऋत्य मान्सून सर्वप्रथम प्रवेश करतो? आणि पर्याय आहेत ए तामिळनाडू, बी गोवा, सी केरळ, डी महाराष्ट्र. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी केरळ. प्रश्न क्रमांक 230, कर्करेखा खालीलपैकी कोणत्या राज्यातून पुढे जाते? आणि पर्याय आहेत ए पश्चिम बंगाल, बी गुजरात, सी ओडिसा, डी त्रिपुरा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी ओडिसा. प्रश्न क्रमांक 231, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा कोणी निश्चित केली? आणि पर्याय आहेत ए सर सिरिल जॉन रेडक्लिफ, बी लॉरिस, सी सर स्टाफर्ड रॅडक्लिफ, डी लॉर्ड माउंटबॅटन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए सर सिरिल जॉन रेडक्लिफ. प्रश्न क्रमांक 232, कोणत्या राज्याची सीमारेषा सगळ्यात जास्त राज्यांच्या सीमेला स्पर्श करते? आणि पर्याय आहेत ए मध्य प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी आंध्र प्रदेश, डी आसाम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 233, न्यू मूर बेट कोणत्या दोन देशांमधील वादाचे कारण आहे? आणि पर्याय आहेत ए इस्रायल आणि सिरिया, बी भारत आणि श्रीलंका, सी भारत आणि बांगलादेश, डी ब्रिटन आणि अर्जेंटिना. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी भारत आणि बांगलादेश. प्रश्न क्रमांक 234, भारतातील कोणती जागा सध्या व्हाईट टॉवर म्हणून ओळखली जाते? आणि पर्याय आहेत ए लेह, बी कारगिल, सी सियाचीन, डी लडाख. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी सियाचीन. प्रश्न क्रमांक 235, पुढीलपैकी कोणते एक बेट आहे? आणि पर्याय आहेत ए पॉंडिचेरी, बी दादरा व नगर हवेली, सी दमन, डी दीव. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी दीव.